श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. जो भाग्यवान असेल तोच हा अनुभव आज ऐकणार आहे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता वक्ता वक्ता श्रोता दोघेही, या उक्तीप्रमाणे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्वामींचं जो गुणगान गाईल आणि जो ऐकेल त्याचे खूप सारे पाप हे नाहीसे होणार आहे. आपले पाप नाहीसे करण्यासाठी आपल्याला हा अनुभव बघायचा आहे. हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयातून एकच हाक येणार आहे, श्री स्वामी समर्थ. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तिथे तुमचा अनुभव शेअर करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा स्वामींचा अनुभव सांगणार आहे. स्वामी माझ्या जीवनामध्ये कसे आले ते सांगायला फार आवडेल. माझं जीवन लहानपण हे सोलापूरमध्ये गेल्यामुळे मला स्वामींशी जोडायला फार वेळ लागला नाही. ज्याप्रमाणे अक्कलकोट जवळ असल्यामुळे सर्वजण महाराजांची तिथे भक्ती करत होते, तसेच माझी आई देखील ही स्वामींची भक्ती करत होती. मला एक छोटी बहीण आणि वडील, आमचं छोटंसं कुटुंब. माझे वडील सरकारी कामामध्ये सरकारी जॉबला होते, त्यामुळे घरची परिस्थिती ही सर्व काही अनुकूल. आई महाराजांची खूप भक्ती करायची. श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचं पारायण करणं हा तिचा छंद होता. असंच एकदा काय झालं की माझ्या वडिलांची कंटिन्यू बदली होत असायची. त्यांची बदली हैदराबाद येथे झाली. जेव्हा वडिलांची बदली हैदराबादला झाली, तिथे खूप मोठा कार्यक्रम होणार होता. अक्षरशः राष्ट्रपती देखील त्या कार्यक्रमाला येणार होते. सर्व काही जबाबदारी माझ्या वडिलांवरती होती. त्यासाठी माझ्या वडिलांनी सर्व काही कार्यक्रमाचे कागदपत्र वगैरे सर्व काही तयार करून ठेवले, कारण एवढी मोठी जबाबदारी पार पडायची, त्यासाठी नियोजन तर हे असायलाच पाहिजे. वडिलांनी सर्व कागदपत्रे घेतले आणि एका पिशवीमध्ये ठेवून ते जिथे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्वांना नियोजनासाठी चालले होते. पण काय झालं, अचानक माझ्या वडिलांची पिशवी ही कुठे गायब झाली काही कळालंच नाही. कुठे पडली त्यांच्या लक्षातच राहिलं नाही. त्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये आले की आता काय करायचं. कार्यक्रम तर तोंडावरती आला, 2 दिवसावरती आला आणि आता पुन्हा ते तयार करायचं, काय करायचं. खूप टेन्शन त्यांना आलं होतं. माझे वडील घरी आले त्यावेळेस माझी आई ही स्वामीचरित्र वाचत होती. स्वामीचरित्र वाचून झालं, महाराजांच्या चरणावरती आईने मस्तक ठेवले, महाराजांचा ग्रंथ खाली ठेवला आणि स्वामींना त्रिवार मुजरा करून आई उठली. वडिलांना पाणी दिले. वडिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आईला कळालं की काहीतरी झालं आहे. आईने शांतपणे विचारले की काय झाले आहे, तर वडिलांनी सांगितलं की माझी खूप महत्त्वाचे कागदपत्र हरवले, आता मी काय करू. त्यावेळेस आईने एकच शब्द वापरला की काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, स्वामी आहेत ना, स्वामी सर्व काही करतील. स्वामी ते कागदपत्र मिळवून देतील. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, महाराजांवरती सर्व काही सोडून द्या. आईच्या मुखातून हे शब्द गेले आणि थोड्याच वेळामध्ये एका व्यक्तीचा कॉल आला की तुमचे कागदपत्र माझ्याकडे आहे, तुम्ही कुठे राहता हे त्यांनी विचारलं आणि त्याला पत्ता वगैरे सांगितला. तो स्वतः ते कागदपत्र घेऊन घरी आला. हे बघून वडिलांना फार आनंद झाला. खरेच महाराज आहे, महाराजांनी मला तारलं. वडील म्हणले, हा अनुभव मी माझ्या डोळ्याने बघितला होता, त्यामुळे मला महाराजांवरती आणखी विश्वास वाढला, दृढ श्रद्धा वाढली. स्वामींचं नामस्मरण सेवा ही सुरूच होती. शिक्षण कंप्लीट झालं. शिक्षण झाल्यानंतर वेगवेगळी स्थळं येत होती आणि स्वामींच्या कृपेने मला ठाण्यातील मुलासोबत माझं लग्न ठरलं. सर्व काही अनुकूल, सर्व परिस्थिती व्यवस्थित, खूप आनंदात सर्वजण होते. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न ठरलं, ठाण्यावरून जे काही वऱ्हाडी मंडळी आले होते ते सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये गेले होते, कारण एवढ्या जवळ येऊन अक्कलकोटला जायचं नाही असा कोणीच नव्हता. आम्ही खूप भाग्यवान मानतो की आमच्यामुळे खूप जणांना स्वामींचे दर्शन झाले. माझे लग्न झाले त्यानंतर मी ठाणे येथे आले. ठाण्यात आल्यानंतर मला 2 मुली झाल्या.
2 मुली, मला देखील 2 मुली झाल्या. माझी छोटी बहीण होती, तिचं लग्न राहिलं होतं. स्वामींच्या कृपेने 2 मुली झाल्या. पण घरचे सर्व काही व्यवस्थित होते. कोणी आम्हाला प्रेशर वगैरे काहीच केलं नाही. मिस्टरही छान स्वभावाचे, सर्व काही अनुकूल परिस्थिती. ते गजानन महाराजांची भक्ती करायचे आणि मी महाराजांची भक्ती करायचे. कोणतीही भक्ती केली तरी ती महाराजांपर्यंतच जाते, कारण गजानन महाराज हे स्वामींचेच शिष्य आहे. मी त्यांना सांगायचे, पण म्हणतात ना, ज्याच्यावरती ज्याचा भाव, विश्वास, श्रद्धा असते तो त्याची करतो. मी काहीच त्यांना म्हटले नाही, की तुम्हाला ज्याचं करायचं त्याचं करा. ते देखील मला काहीच म्हटले नाही, तू महाराजांचं करू नको, असं काहीच म्हटले नाही. आमच्या घरामध्ये खूप धार्मिक वातावरण. माझे सासू-सासरे खूप मायाळू, आई-वडिलांप्रमाणे प्रेम करणारे, सर्व परिस्थिती अनुकूल, सर्व काही व्यवस्थित सुरूच होतं. मी महाराजांचे पारायण आईप्रमाणेच करत होते, कारण आईला लहानपणापासून बघितलेलं होतं, की तिची भक्ती बघूनच मी स्वामींच्याच सेवेत आली होती. भक्ती करावी तर माझ्या आईसारखी, कारण एकनिष्ठ भक्त. कधीही तिने महाराजांची सेवा चुकवली नाही. कितीही उशीर हो, काही हो, 3 अध्याय 11 माळी जप केल्याशिवाय ती झोपत नसायची. गावी जर जायचं असेल तर महाराजांना अगोदर नैवेद्य देत असायची. भले घरात काही केलेलं नसो, दूध देखील स्वामींना ती देत असायची. दूध द्यायची, "स्वामी आज दूधच ग्रहण करा" अशी म्हणायची. अक्षरशः ती जसं आपण लेकरासोबत बोलतो तशी महाराजांशी बोलायची. तिची ती भक्ती बघून असं वाटायचं, की आपण देखील अशीच भक्ती करावी. आईची भक्तीसारखी भक्ती करण्याचा प्रयत्न मी करत होती. मला ज्या काही 2 मुली होत्या त्या देखील महाराजांच्या कृपेने खूप हुशार, खूप चंचल, सर्व काही महाराजांचीच कृपा होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस माझी मोठी मुलगी ही 7वी मध्ये शिकत होती आणि छोटी मुलगी ही 3री मध्ये होती. सर्व काही व्यवस्थित, सर्व चाललं होतं. माझे गुरुचरित्राचे पारायण घरामध्ये मी लावलेले होते. गुरुचरित्र पारायण मी वाचत होते. त्यावेळेस माझ्या मुलीला म्हटलं, की "तू जा, हिला घेऊन बाहेर खेळण्यासाठी." आमच्या समोरच जे काही राहत होते त्यांची मुलगी माझ्या मुलीची खूप जास्त फ्रेंड होती. ते वकील होते आणि मग त्यांच्या घरी माझी मुलगी खेळण्यासाठी गेली. छोट्या मुलीला खेळायला घेऊन गेली आणि त्यांनी पाण्यासाठी पाठीमागे एक हौद बनवलेला होता. त्या हौदाला असे पायऱ्या देखील त्यांनी केलेल्या होत्या. कारण हौद हा खूप खोल असल्यामुळे जर पाणी खोल खालवर गेलं तर ते काढण्यासाठी त्यांनी पायऱ्या बनवल्या होत्या. त्यामध्ये मासे देखील त्यांनी सोडलेले होते. मासे वाढत होते. त्यानंतर माझं गुरुचरित्राचं पारायण ज्यावेळेस सुरू होतं, मी पारायण करत होती. माझे वाचन हे कंप्लीट होत आलं होतं आणि माझं वाचन कंप्लीट झालं. मी नमस्कार वगैरे केला, मुजरा केला. मुली आणखी आल्या नाही म्हणून मला टेन्शन आलं. तर मी आमच्या घरी जो ड्रायव्हर आहे त्याला म्हटलं, की "जा, समोर मुली गेलेल्या आहेत, त्यांना घेऊन ये." असं मी त्यांना म्हटलं. पण मी वाचताना एक मला फिलिंग होत होती. माझ्या छोट्या मुलीचे विचार मला त्यावेळेस खूप येत होते, की ती काय करत असेल, कुठे असेल, व्यवस्थित असेल की नाही, असे विचार माझ्या मनात या अगोदर कधीच आले नव्हते. पण त्या दिवशी वाचन करताना हे विचार येत होते. माझं मन विचलित होत होतं. मला ते शांत वाटत नव्हतं. त्यामुळे मी पटपट वाचन करून तिला बोलवण्यासाठी सांगितलं. ड्रायव्हर सर्वत्र त्यांना शोधू लागला. माझी मोठी मुलगी समोर खेळत होती, पण छोटी मुलगी त्यांना कुठे दिसत नव्हती. तिला जेव्हा विचारलं खेळायच्या याच्यामध्ये, ती पूर्णपणे विसरून गेली होती, की ती तिच्यासोबत आली होती आणि ती कुठे आहे. मग ती ज्यावेळेस ड्रायव्हरने विचारलं कुठे आहे, त्यावेळेस ती खूप घाबरली, की कुठे आहे, इथेच खेळत होती आणि कुठे गेली. सर्वजण शोधू लागले. ते आणखी येत नाही म्हणून मलाही खूप भीती वाटू लागली. म्हणून मीही बघायला गेली. मी बघायला गेली. ज्यावेळी ड्रायव्हर तिथे गेला तर त्याने बघितलं सहज तिथे हौदामध्ये डोकून, तर माझी जी छोटी मुलगी आहे ती त्या हौदामध्ये पडलेली होती. तिच्या नाकातोंडामध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं होतं आणि ड्रायव्हर धावपळीने पळत गेला. तिला वरती काढलं, तिला उलटं केलं आणि तिला गोरगोर फिरवलं. तिच्या जे काही पाणी होतं तिला ठसका लागत होता आणि ते पाणी तिच्या तोंडातून बाहेर येत होतं. हे दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. आता काय करायचं? खूप मोठे प्रश्न पुढे उभे राहिले होते. महाराजांचा धावा सुरूच होता. स्वामींना हाक मारली आणि तिला हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो. मुलगी बेशुद्ध होती. बेशुद्ध अवस्थेमध्येच तिला हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो. डॉक्टरांनी सर्व काही बघितलं. डॉक्टरांनी जे काही पोटात पाणी गेलं होतं ते पाणी काढलं. डॉक्टर म्हटले, "तुम्ही भाग्यवान आहात, की आणखी 10 मिनिट जरी बाळ त्याच्यामध्ये राहिलं असतं तर तुमची मुलगी ही गेली
असती आणि मुलगी माझी वाचली. त्या दिवशी का बरं अशी फिलिंग येत होती वाचताना, तिचे विचार मनात का बरं येत होते, आता मला क्लिक झालं, की महाराज मला सांगत होते, "तू हे वाचन बंद कर, अगोदर उठ आणि तिला बघ," असं मला सांगत होते. पण माझं वेडं मन कसं मी ऐकलंच नाही स्वामींचं. आपल्या मनामध्ये जे काही येतं आपल्याला वाटतं, की वाईट विचार आहे. कधी-कधी महाराज देखील असे विचार आणून देतात. त्यामुळे आपल्याला ते संकेत कळायला पाहिजे. पण महाराजांनी ते वाचवलं. खूप मोठा अनुभव त्यावेळेस महाराजांनी दिला. माझ्या मुलीला पुन्हा एकदा आयुष्य स्वामींनी दिलं. स्वामींच्या केलेली सेवा खरंच वाया जात नाही. गुरुचरित्र पारायणाचं भले मला ज्यासाठी मी केलं ते फळ मिळालं नसेल, पण जे काही संकट ओढवलं होतं ते स्वामींच्या कृपेने आम्ही वाचवलं, बचावलं गेलो. मिस्टरांनाही म्हणजे मिस्टरही खूप हे झाले, की खरंच स्वामींनी आपल्यावरचं खूप मोठं संकट आज वाचवलं आहे. स्वामी जर नसते तर आज काय झालं असतं? सर्वजण खूप म्हणजे खूप हे झाले आणि मग आम्ही म्हटलं, की आता स्वामींनी एवढं वाचवलं, तर आपण अक्कलकोटला दर्शनासाठी स्वामींच्या जायचं. स्वामींसाठी आम्ही खूप सारे प्रसाद, पेढे, त्यानंतर बेसनाचे लाडू मी बनवले. 2 किलोचे लाडू बनवले. स्वामींसाठी लाडू आपण घेऊन जाऊया प्रसाद म्हणून. मग आम्ही सर्वजण निघालो. माझे सासू-सासरे, मी, मिस्टर आणि माझ्या 2 मुली. आमची पूर्ण फॅमिली अक्कलकोटला जाण्यासाठी निघाली. मिस्टर म्हटले, की "एवढ्या लांबचा प्रवास आहे, तर आपण काय करू, की एखादा ड्रायव्हर देखील सोबत ठेवूया. म्हणजे रात्रीचा जरी प्रवास करायची वेळ आली, तर आपल्याला काही वाटणार नाही, एकट्याला काहीच होणार नाही असं वाटलं. मग आम्ही एक ड्रायव्हर देखील सोबत घेतला. मग आमचा प्रवास हा सुंदर असा सुरू झाला. सर्व काही व्यवस्थित. प्रवास आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. वटवृक्ष मंदिरात गेलो. स्वामींचे खूप मनापासून आभार मानले. स्वामींचे दर्शन घेतले. तिथे जमलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रसाद दिला. महाराजांनाही प्रसाद दिला. विशेष म्हणजे त्या पुजाऱ्यांनी आम्ही बनवून नेलेले बेसनाचे लाडू स्वामींना अर्पण केले. यापेक्षा भाग्य दुसरं काय? स्वामींनी ते प्रसाद घेतला. याच्यासाठी मला खूप आनंद झाला. माझ्या मनात येत होतं, की स्वामींना आवडतं की नाही? स्वामी खूप मोठ्या लोकांचं खातात, आपलं खातात की नाही, घेतात की नाही, असे प्रश्न माझे प्रवासामध्ये मनात येत होते. पण स्वामींनी दाखवून दिलं, मला प्रत्येक भक्त हा समान आहे. फक्त जर तुम्ही मनापासून एखादी इच्छा केली, तर मी ती पूर्ण करतो, हे स्वामींनी मला दाखवून दिलं माझा प्रसाद घेऊन. त्यानंतर आम्ही अक्कलकोटवरून रिटर्न मागे येत होतो. प्रवासाने थकलेलो होतो. मुलीही थकल्या होत्या. सर्वजण झोपी गेले होते. पण मात्र मला काही झोप लागत नव्हती. माझ्या मनामध्ये सारखे स्वामींचे विचार येत होते. स्वामीच मला दिसत होते. स्वामी मला झोपूच देत नव्हते. मिस्टरही थकले होते, तेही झोपले. ड्रायव्हर गाडी चालवत होता. रात्रीची वेळ होती. रात्री 11-12 वाजले होते. आमचा प्रवास रात्रीचाच सुरू होता. मी मिस्टरांना म्हटली होती, की आपण कुठेतरी रूम घेऊन थांबू, आराम करू, तर सकाळी निघू. पण मिस्टर म्हटले, "सकाळी ड्युटी आहे. सकाळी आपल्याला पोहोचायलाच पाहिजे आहे. त्यासाठी आपण रात्रीचाच प्रवास करू." विचारलं तर तो म्हणे, की "नाही, ओके आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. माझा आराम झालेला आहे." त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि चाललं. पण जेव्हा मी पुढे समोर बघत होती, सर्वजण झोपलेले होते आणि ड्रायव्हरला देखील डुलकी लागत होती. त्याचे डोळे झाकत होते आणि गाडी अशी तिरपी होत होती. मी ड्रायव्हरला म्हणत होती, की "व्यवस्थित चालवा." पण मी मागच्या सीटवरती होती. सर्वात मागे बसलेली होती. मध्ये सासू-सासरे होते. मला काहीच कळत नव्हतं, की नेमकी काय होत आहे. त्यावेळेस मी जोरामध्ये पुढून समोरून ट्रक येताना मला दिसला. मी जोरात स्वामींचं नाव घेतलं, की "स्वामी वाचवा." त्या क्षणी आमचा जो ड्रायव्हर होता, तो झोपलेला होता. आमच्या गाडीमध्ये महाराजांची खूप मोठी मूर्ती आम्ही ठेवलेली आहे. ती मूर्ती अशी जोरामध्ये मी जेव्हा "स्वामी वाचवा" हा शब्द बोलली, त्यावेळेस अचानक गाडीचे ब्रेक लागले. 2 सेकंदासाठी जो काही भयानक अपघात होणार होता, तो अपघात टळला. नाहीतर आमची आणि ट्रकची जबरदस्त धडक झाली असती. त्या ट्रकवाल्याने देखील ब्रेक मारला आणि आमच्या तर ड्रायव्हरनी ब्रेक मारला नाही, तो महाराजांनी ब्रेक मारला. कारण ड्रायव्हर हा झोपलेला होता. ज्यावेळेस ब्रेक लावून गाडी सर्व अशी आदळली, त्यावेळेस सर्वजण जागे झाले. काय प्रकार घडला, हा कोणालाच काही कळाला नाही. मी प्रत्यक्षात डोळ्यांनी सर्व काही बघितलं होतं आणि महाराज प्रत्यक्षात आले होते. मला खूप म्हणजे खूप अंगावरती शहारे आले. स्वामी तुमची लीला अगाध आहे. तुम्ही आज खूप भयावह संकटातून आम्हाला बाहेर काढलं. महाराज
तुमची केलेली सेवा खरंच कधीच वाया जात नाही स्वामी." असे म्हणून मी खूप रडू लागले. मिस्टरांना म्हटलं, "तुम्हाला म्हटलं होतं की आराम करू. बघा किती मोठा अनर्थ झाला." स्वामींच्या कृपेने हा अनर्थ टळला. त्यानंतर सर्वजण जागे झाले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जयघोष चालू केला. श्री स्वामी समर्थ पूर्ण मंत्र म्हणत आम्ही घरापर्यंत आलो. त्यानंतर कोणीही झोपले नाही, ड्रायव्हरही झोपले नाही. महाराजांचे गाणे चालू होते. महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्र, तारक मंत्र लावत म्हणत आम्ही इथपर्यंत आलो. सुखरूप घरी पोहोचलो स्वामींच्या कृपेने. घरी आल्यानंतर स्वामींना सांगितलं, की "स्वामी, तुमच्या कृपेने घरी सुखरूप पोहोचलो. आज जे काही घडलं आहे ते तुम्ही खूप मोठं संकट आमच्यावरती टाळलं. असंच संकट प्रत्येक भक्तावरचं टाळत जा. प्रत्येकाला असेच अनुभव द्या. प्रत्येकाला दुःखातून मुक्त करा. हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते." स्वामी भक्तांनो, जाता जाता एकच सांगावंसं वाटतं, की काही मिळो अगर ना मिळो, पण निस्वार्थ भावनेने सेवा करत राहा. जो करेल सेवा त्याला मिळेल मेवा. या युक्तीप्रमाणे महाराजांवरती पूर्ण श्रद्धा, भाव, विश्वास ठेवा आणि महाराज नक्की तुमच्या देखील चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि मला आलेले हे अनुभव येथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.